अर हे तर वेगळंच नाचणं चालू होतं. तर राम राम मंडळी, मी तुमचा लाडका भूषण चौधरी चाललो होतो शुभम पवारच्या लग्नाला. विकी दादा आणि वैभव दादा पिकअप करून घेतलं आणि इकडे आलो तर इकडे वन डे कार्यक्रम होता, म्हणून हळदच चालू होती. इकडे बघितलं इकडे मित्रपरिवार पूर्ण जमला. हा म्हणे मला दुपारची झोप लागायला लावून गेली म्हणे, अजून हळद होत नाही म्हणे. आणि याचं वेगळं चाललं होतं, मला ते खायला देऊन द्या म्हणे. तुमच्या भावाने मोठी जबाबदारी घेऊन टाकली होती. म्हटलं नवरदेचा मेकअप मी करून देईल. म्हटलं नवरदेचा फेटा तर मी घालून घेतला होता. म्हटलं नाही रे, मला लग्न झालेलं. म्हटलं दाखव तुला घालून देतो म्हटलं व्यवस्थित. इकडे आम्ही चाललो तो चहा प्यायला. ऊन पडते म्हटलं तरी चहा पिऊन घेऊ म्हटलं आपण. इकडे आलो तो पोरग फक्त दिसायला बारीक होतं. 50 किलोचा नवरदेव उचलला होता त्याने. इकडे आपल्या ब्लॉग मध्ये येण्यासाठी पूर्ण ओढावडी चालू होती मित्रांची. ऊन पण खूप पडत होतं. मग इकडे तुमचा बोनगनच्या मूग सॉलिड बसले होता. बळजबरी नाचायला बोलवून घेतलं. उन्हाला बघून तर इच्छाच नव्हती नाचायची. फक्त व्हिडिओ आला की तेवढं नाचून घेत होतो. तेवढ्यात आपल्या काकांनी नवरदेवाला खांद्यावर घेऊन घेतले आणि त्यांचा वेगळा डान्स करत होते. तेवढ्या ते लहान काका म्हणे नवरदेवाला दाखवा माझ्या खांद्यावर म्हणे, मी त्याला वेगळाच फील देतो म्हणे. मग काय मित्र परिवाराला सर्वांना भेटून घेतलं. म्हटलं तुमच्या भावाला जायचं म्हटलं, येतो मी आता. मग येऊन लागलो तो घरी. तुम्हाला वाटलं बा टिपरी घेऊन कोणाला मारायला चालली. मारायला नाही चालली, ड्रिपचं माप घ्यायला गेले होते. दाखवा म्हटलं माझ्याकडे, मी पण थोडी फार मदत करू लागतो म्हटलं तुम्हाला. आणि क्लायमेट एकच नंबर होतं. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.